हॅपी बर्थडे जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मागोर जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा जी मनोका पाय वर केला. आनंदाचा दिवस जरी असला थोडं दुःखाचा पण दिवस आहे की इथून पुढे मग रामकृष्ण हरी म्हणायचं आणि त्या रामकृष्ण हरी हिना उभा राहता राहता काय काय केलं हजर राहते असं मास्तरची वाणी होती. मला विचारायचं त्यांचा अधिकारच काय, एवढी आपल्यात ताकद आहे आणि त्यांना नाही म्हणायचा अधिकार काय. पद्धत अशी होती की ते ऐकून इथं यायला लागलो आणि कायमच यायला लागलो. पण असा एक पहिल्यांदा माणूस बघितला की तो आपल्या आयुष्यभर साथ देणाऱ्या अर्धांगिनीच्या गोड आवाजातला तो एक रिंगटोन ही जी आहे ती आज आपल्या महाराजांनी त्यांच्या पत्नीला आयुष्य त्यांनी पण रिंगटोन ठेवावी. कुंडली विठ्ठल श्री भगवान की जय. या भजन माध्यमातून संगीतमय वातावरणातून कसं आनंदमय गावाला जाता यावं असा एक त्यांनी वेगळा आगळा त्यांनी आपलं रूप दाखवून दिलं. आज सोनियाचा दिनू वर्ष अमृता जनो हे या युक्तीप्रमाणे आज खरं तर मोठा आनंदाचा योग आहे. वर्षानुवर्ष कार्यक्रम होत राहत आहेत, याही पुढे होतील, पण आजचा एक क्षण एक जरा वेगळा आगळा आहे. गेली 28 वर्ष आम्ही एका भजनाच्या माध्यमातून एकत्र राहतो आणि वारकरी सांप्रदायिक धुरा त्यांनी खांद्यावर पताका कायम सांभाळली आणि अखंड 28 वर्षाचे भजन संप्रदायाचा वारकरी नियमाप्रमाणे त्यांनी कायमस्वरूपी प्रत्येक शनिवारी भजन करण्याचा जो प्रसंग कोणी असो नसो 3-4 माणसं येऊन केला तो त्यांचं मनापासून त्याबद्दल गुरुपुरा भजन परिवाराच्या माध्यमातून सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून आभार. कारण आजच्या वाढीचा खरं शुभेच्छा त्यांना देऊन त्यांना एवढंच इच्छितो पुढचा वाढदिवस मुंबईला पुन्हा करावा. आमची इच्छा आहे आम्ही त्यांचा वाढदिवस मुक्त आनंदात साजरा करू, पण याही पुढे राहिलेलं त्यांच्या उर्वरित आयुष्य त्यांच्या फॅमिलीमध्ये जावं, राहिलेल्या गावकरी मंडळात भजन परिवारात जावं, संगीतमय जीवन व्हावं एवढंच मी यांना वारकरी गुरुकृपा भजन परिवाराच्या माध्यमातून यांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या वाढीचा खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, निरोगी लाभो, सरस्वती विद्या देवो, लक्ष्मी धनप्राप्ती देवो, मानवद्राय शक्ती देवो आणि यांना मान सन्मान प्रतिष्ठा जिथे झाले ते मिळाल्या द्या. कलेला किंमत द्यावं आणि कलेची त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा सांभाळावी, त्यांना नक्कीच लाभल एवढंच मी बोलतो. आजच्या वाढीचा खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी केक कापावा. त्यांना मी यांचा सत्कार आमच्या भावी गुरुकुळा भजन परिवाराचे अध्यक्ष हरिभक्त परायण शिवाजी महाराज सत्य यांनी त्यांचा सत्कार करावा. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी तो त्यांचा सन्मान स्वीकारावा. अकल्पायुष्य व्हावं त्या कुळा माझी सकळा हरित्या दासा गदपणेची बाधा न कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. या युक्तीप्रमाणे महाराजांचा सत्कार होतोय. त्यांच्या मनाला शोभेल असं सुचेल असा एक खूप खूप सुंदर मग जाता भाऊ तुम्ही जावा तुम्ही जा ना तुम्ही जा काय एक हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मदर, हॅपी बर्थडे टू यू. धन्यवाद. केक सगळ्यांनी चारा मास्तरला माझ्या केक सगळ्यांनी चारा. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मागोर जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी मनोका ही फियाट गाडी बेस्ट माझी. आनंद आहे तेवढाच दुःख पण आहे, परत नसणार आहे. आम्ही गावाला भेटणार जवळच आहे. पकडा माझ्या गोपून मोठ्या सगळ्यापेक्षा पकडा मग मी पण चारता. वा वा व्हिडिओ चला या मास्तर तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा.
विठ्ठल पाय घाला बाबा. पाय वर हो, पाय वर केला. खुर्ची आहे तिथे. आज सुंदर भजन झालं, पण ते भजन जरी झालं असलं तरी आज आनंदाचा दिवस जरी असला थोडं दुःखाचा पण दिवस आहे की इथून पुढे आपल्या भजनात महाराज असणार नाही. पण तुम्ही त्यांच्यापेक्षा माझी मत आहे. रामकृष्ण हरी. तर धन्य आज जेणे झाले संतांचे दर्शन, मजा वाटते अशी अधिकारी द्यावी कथाना त्यांचे या वक्तीप्रमाणे मास्तरांनी गेले 28 वर्ष आम्हाला जे प्रेम दिलं अगदी अलौकिक आहे. कन्या सासुरे जावे मागे परतुनी पाहे, तसे झाले माझे जीव मागे परतुनी पाहे. जसं त्याप्रमाणे मास्तर गेल्या 28 वर्षात आम्हाला जे शिकवता आलं, जे आम्हाला घेता आलं, संगीतमय भजनाचं वातावरण आम्हाला खेळवता आलं, ते एक वेगळा आनंद होता. जणू आम्ही पंढरपूरच्या मंदिरात असल्यासारखं वाटायचं. 7:30 वाजले आम्ही एसटी टाकता 8 वाजता हजर राहा, पण आम्ही स्वतः 9 वाजता 8:30 हजर राहायचं शिवडीवर मंडळी. पण मास्तरची 7:45 गाडी तिथं हजर राहायचं. पहिले कुणाला मोबाईल नव्हते. काय कीर्तनकार असे होते, सात्विक वृत्तीची माणसं होती. माणसं येणार का कीर्तनकार काय माहित नाही, येणार का कीर्तनकार काय माहित नाही, पण माणसं काय इतकाही स्वस्ता रामकृष्ण हरी घ्या, भजनाला कीर्तनाला हजर राहणार. मग रामकृष्ण हरी म्हणायचं आणि त्या रामकृष्ण हरी हिना उभा राहता काय का कीर्तनकार हजर राहते, असं मास्तरची वाही होती. चला गेली अनेक वर्ष मास्तरनी मनापासून सेवा व्हावी, कुठल्या प्रकारचा स्वार्थ न करता एवढी सेवा व्हावी, सेवा केली, मंडळाला सदिच्छा आनंद दिला. तोच आनंद यापुढे भजनात नसून सुद्धा तुम्ही आनंदी आल अपेक्षा बाळगतो. पण त्यासाठी सगळे कामोटा, शिवडी, क्वार्टरगिरी, चुनाभट्टी, अन्य काही त्यांच्या माध्यमातून माणसं जोडण्याचा प्रकार झाला. तो गावालाही माणसं जोडणार, त्यांचं ते 16 अलौकिक होणार आहे. पण तरी सुद्धा तसं महाराजांनी सांगितलं की मला उच्च मूळ झालाय, त्यांना बोलता येत नाही. बोलाय काय अवघड आहे, ते आपल्यातनं लांब काय जातील, त्यांचा काय घास आहे. आपण बोलले त्यांना यावावी लागेल, एवढी आपल्याला ताकद आहे. तसं पांडुरंगानं सांगितलंय, निळोबर यांनी सांगितलं तुकाराम महाराज गेलेच कसे, मला विचारलं त्यांचा अधिकारच काय, एवढी आपल्यात बी ताकद आहे आणि त्यांना नाही म्हणायचा अधिकार काय, एवढी आपल्याला ताकद आहे, भेटता कशाला. बोलल्यावर यावं लागेल. विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता. स्वामीवरी सत्ता, त्याप्रमाणे त्यांना राहावं लागेल. आमची एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही यापुढचं राहिलं उर्वरित आयुष्य आपल्या कुटुंबात गुरुकुल भजन परिवारातून तुम्हाला आपल्या कुटुंबीय परिवारात तुम्ही जाऊन आपलं सुंदर आणि वातावरणात आनंदमय वातावरण कसं तुम्हाला राहिलं उर्वरित आयुष्य साधता येईल, राहता येईल, एवढं तुमच्याकडे आम्हाला गुरुकुल भजन परिवार मंडळाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि तुमचा आताही तुमच्या कामानिमित्त आलेले, व्यवसायानिमित्त आलेले तुम्ही जे तुम्ही परिश्रम भोगले, पहिले कुठं दिवस काढले, नंतर कुठे दिवस काढले, सगळ्यांना माहीत ज्ञात आहेत, तरी सुद्धा त्याचं फळ तुम्हाला तुमचे बायका नक्की देतील. आणि त्याच्यापेक्षा आमची गुरुकुल भजन मंडळ तुमच्या तेवढंच प्रेम करेल. तुमच्या कुटुंबीत आम्ही असं एवढं करतो, बोलतो मनापासून तुम्हाला प्रेमतो. तुम्हाला उर्वरित आयुष्य संगीतमय वारकरीमय भजनाच्या माध्यमातून तुम्हाला या पुढचं मात्र सुखी आनंदात नेमकं लोकांना उपाय करा, उपाय असतो, लोकांना यात समाधान आनंद येता येऊ, एवढंच आमच्या गुरुत्वा शुभेच्छा. रामकृष्ण हरी. म्हणजे इतका बी हुशार नाही मी, पण एक थोडंसं सुधरून बोलतो. मास्तर फक्त व्यवसायातनं निवृत्त होतो, कलाकार हा कधीही निवृत्त होत नसतो. वा वा वा, गुरु हा गुरुच असतो. आणि तो माझी ते वगैरे ते तसं कायच होत नाही, तो शेवटपर्यंत गुरुच असतो. तरी आम्ही अशी विनंती करेल मंडळातर्फे की आमच्या हाकेला त्यांनी सतत ओढ द्यावी की त्यांच्या चरणी प्रार्थना. मंडळाच्या वतीने दत्ता बुवा रामकृष्ण हरी. मास्तरांचं गाणं ची पद्धत अशी होती की ते ऐकून इथं यायला लागलो आणि कायमच यायला लागलो. म्हणजे पहिला चुनापट्टीला होतो 5 वर्ष. मास्तर बोलताना कधी कधी अशी बोलायचे, म्हणजे माऊलींची ओवी आहे ज्ञानेश्वरीतली, औषधाची या कडवटपणी
तैसी अमृताची पुरवणी बरोबर. आहाच न दिसे परी गुणी प्रकट होय. ते त्याला ते- शोभतंय नेमकं पण. ते त्याला लागू पडतं. बरोबर. म्हणजे बोलताना जरी ते कडवट बोलले तरी त्याच्यामध्ये रोग्याला बरे करण्याचे अमृततुल्य गुण असतात. म्हणून ते तसं बोलतात. नाही पण त्याचा परिणाम चांगला असतो. म्हणून हा. त्यांनी बोललं तरी कोणी मनाला लावून घेऊ नका. नाही त्यांचं इथून पुढचं आयुष्य आरोग्याचं आनंददायी जावं ही सदिच्छा. पण आता तुम्हाला बोलायचं बरं. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते कधीच तुटत नाही. खर तर आजचा आपल्याला हा निरोप समारंभ म्हणायचा नाही, कारण निरोप समारंभ नसतो. हा फक्त आजचा जो सेवेतला आज आपण जो साजरा करतोय दिवस हा निरोप समारंभाचा, फक्त एक क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात माणूस पदार्पण करत असतो. त्यांचा सहवास आपल्या सर्वांसाठी खूप आनंददायी आणि खूप असा सुखद होता. इथून पुढे जरी ते आपल्या बरोबर सहवासात नसले तरी आपल्या आठवणी कायम असतील. कारण मला वाटत नाही की तुमचा किंवा आमचा एकही शनिवार रविवार असा त्यांच्या सहवासाशिवाय गेलाय. आणि ह्याच आठवणी आज आपल्या सोबत त्यांच्या असणार आहेत. त्याच्यामुळे मला वाटतंय की आपण जड अंतकरणानं त्यांना निरोप देण्यापेक्षा एक आनंदाने आपण त्यांना निरोप देऊया, की जेणेकरून त्यांच्या राहिलेल्या भावी आयुष्यामध्ये ते त्यांचा वेळ त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला देतील आणि इथून पुढचं त्यांचं आयुष्य सुखद आणि समृद्धीनं एक समाधानकारक जगतील. मला इथे आवर्जून एक तुमच्या आपल्या सगळ्यांच्या समोर एक गोष्ट सांगायची आहे त्यांच्या व्यक्तिमत्वातली. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक चालतं बोलतं असं एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे. म्हणजे जॉली स्वभाव आहे त्यांचा, विनोदी स्वभाव आहे, नटखट स्वभाव आहे. मला त्यांच्या चेहऱ्यावरती कधी तणाव दिसला नाही, कधी टेन्शन दिसलं नाही, कधीच दिसलं नाही. म्हणजे माझा जोपर्यंतचा सहवास आहे त्यात माझ्या अगोदरपासून तुम्ही खूप वर्ष त्यांच्या सहवासात असेल, तुम्हाला खूप चांगल्या त्यांच्या आठवणी आहेत, चांगला सहवास आहे. एक सगळ्यात महत्वाची मला एक मनाला त्यांची भावलेली एक गोष्ट सांगतो आपल्या सगळ्यांच्या समोर. आयुष्यामध्ये संसारामध्ये त्यांच्या आयुष्यात संसाराला साथ देणारी अर्धांगिनी, त्या अर्धांगिनीचा क्षणभर दिवस किंवा महिना दिवस आणि क्षणभर विसर न पडणारा अशा अर्धांगिनीच्या गोड आवाजातला एक रिंगटोन आहे त्यांची. आणि ती रिंगटोन आपण कोण गाणं लावतं, कोण आवडीचा एखादा कुठला तरी अभंग असतो, कुठली तरी एखादी आवडीची धून असते तुमच्या आमच्या मोबाईलला. पण असा एक पहिल्यांदा माणूस बघितला की तो आपल्या आयुष्यभर साथ देणाऱ्या अर्धांगिनीच्या गोड आवाजातला तो एक रिंगटोन वैव ही रिंगटोन आहे त्यांची. ही जी आहे ती आज आपल्या महाराजांनी त्यांच्या पत्नीला आयुष्यभरासाठी दिलेलं खूप मोठे योगदान किंवा खूप मोठे एक भेट किंवा आठवण आहे असं म्हणावं लागेल. आणि मला पण आज निरोप घेताना आज जाताना त्यांच्या पत्नीला ते सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलला उद्यापासून एक रिंगटोन ठेवा. की नाही आपण हे त्यांना वैव म्हणतात ना, मग म्हणून त्यांनी पण रिंगटोन ठेवावी. खरंच विनोदाचा भाग वेगळा आहे, पण त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे. ह्या वयात सुद्धा त्यांचं प्रेम इतकं घट्ट आणि इतकं एकमेकासाठी चांगली साथ आणि आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपण आयुष्यामध्ये खूप संकट चढ उतार असतात, पण हे अशाही चढ उतारामध्ये एकमेकांची साथ चांगली आहे. त्यांचा सहवास आपल्याला खूप चांगला आहे. आणि मी आत्ताच वहिनींना म्हटलं की त्यांना आम्ही तसं सोडणार नाही आहे, कारण की महत्वाची गोष्ट अशी आहे की मला वाटते की त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, ते एनर्जेटिक, ते पोटेन्शियल का असतात त्याचं एक कारण आहे की ते त्या संगीताला ही पेटी, हा तबला, हे पप्पा ज्याला पूर्ण पेलेले आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या रक्ताच्या त्या नसात त्यांच्या संगीत आहे. आणि त्या संगीतामुळे त्यांचं आयुष्य इतकं आनंदीमय इथून पुढचं सुद्धा जाणार आहे. मला वाटत नाही की जो माणूस या संगीत क्षेत्रामध्ये असतो, या भजन क्षेत्रामध्ये असतो, तो माणूस त्याच्या आयुष्यात उतरत्या वयामध्ये कधी दुःखी असेल, कधीच नाही राहणार, ही माझी खात्री आहे आणि मला विश्वास आहे. आणि हेच आपल्याला आज महाराजांच्याकडून एक आदर्श, ही एक भावना, ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना शिकायला हवी. पण आपल्याला म्हणजे हे शिकवण आहे आणि त्यांच्या खूप साऱ्या आठवणी आपल्या बरोबर आहेत. जास्त काही बोलत नाही आहे, पण तुम्ही ज्या काही आम्हाला
आठवणी दिल्या, जे काही शिकवलं तुमच्या आचरणातून असेल, तुमच्या सगळ्या प्रत्येक हालचालीतून आम्ही खूप काही शिकलोय. त्याच आमच्या आठवणी, तुमच्या बरोबरच्या आठवणी आमच्या बरोबर असतील आणि तुम्हाला राहिलेल्या पुढच्या भावी आयुष्यासाठी तुम्ही ते आयुष्य आपल्या कुटुंबाला द्यावं, कुटुंबात वेळ घालवावा आणि इथून पुढचं आयुष्य तुम्ही आनंदीमय, सुखाने आणि समाधानाने जगावं. हीच आमच्या कामोटेकरांच्या गुरुमाऊली भजनी मंडळातर्फे ही तुम्हाला ही सदिच्छा देतो आणि इथलंही मंडळ त्यांच्याही वतीनं हीच तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा आहेत. धन्यवाद. स्वतंत्र महाराजाचा सत्कार पूनमताई कामोटाच्या वतीने करतील आणि शिवडीच्या वतीने दत्ताबुवांचं हे सगळे आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या संसाराची गोडी खूप सुंदर आहे. एकाशी आल्यामुळे त्यांचा सत्कार करावा, एक गुच्छी त्यांना द्यावं आणि बोलल्याप्रमाणे त्यांचं विठ्ठल रुक्मिणीसारखं जीवन सुंदर व्हावं. त्या पांडुरंगाचा आशीर्वाद, रुक्मिणी माता आशीर्वाद त्यांना कायम सुरू राहतील अशाच दृष्टीने सत्कार यथोचित असं त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आम्ही मंडळाच्या गुरुकृपा भजन करावे, दोघांनी तुम्ही सत्कार करा. पूनमताई तुम्ही कामोटीच्या वतीने सत्कार करावा. एक शाल घ्या, दोघांना एका शाळेत गुंपा, कायम स्वरूपी दोघं एकामेकाच्या प्रेमात कायम अथांगाच्या सागराप्रमाणे वाहून घ्या. विलीन होणार सगळ्यांना आनंद ते प्रेम आनंद. पूनमताई कामोट्याच्या वतीने गुरुकृपा भजन मंडळामध्ये या दोघांना एका शाळेत दोघांनी गुंपायचं काम तुम्ही करा. त्यांच्या प्रेमाला अथांग असा सागराप्रमाणे गोडी आवीट त्याला कधीच आनंदाला पारावार आशीर्वाद असल्यावर नाचत भरत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला माघारी मास्टरला घेऊन तुम्हाला त्याची काळजी करू नका. त्यांना दोघं तरी शाल घ्या, त्याने कशी आले गुंपा आणि फोटो घ्या. कुंडली माऊली गुरु संत तुकाराम. अनिल महाराज तुम्ही आणि दत्ताबुवा तुम्ही दोघांनी तुमची दोघे कामोठे कोणतरी असावी. सर तुम्ही बी या तुम्ही त्यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांना खूप सन्मानित करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. कुंडली हरी विठ्ठल श्री भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु संत तुकाराम महाराज की जय. एक वेळ या सगळे जनाजन त्याच्या एक वेळ तुम्ही या कामोडकर मंडळी द्या. एकदा आम्ही एक बार येऊ. जाऊ तुम्ही या सर व्हिडिओ घ्या. दोन्ही चालले, दोन्ही थांबा. इकडली माणसं तिकडे गेली कळलं तरी मला मला म्हणायचं सरपंच की त्यांनी धकली या. अनिल महाराज आणि हे ना सुनील महाराजांना विचारले त्याला नंतर आम्ही सत्य महाराज होताना सन्मान होतोय आणि भक्ती परायण कचरे महाराज त्याच्यावरती त्यांना सन्मान लगेच आहे का नाही सस्ते महाराज
त्यांचा फोटो घ्या. गाडी अनाऊन्स पण नाही केली, ते अनाऊन्स केली, गाडी आली, गाडी निघून गेली असं म्हणतात. किती वेळ झाला? किती वेळ झाला गाडी जाऊन? त्यांचं नाव. 15 मिनिटं नाव झाली. दुसरे खूप सुंदर वाजत तुम्ही तुमच्या मनापासून आभार श्री. तर तुम्ही आला कारण मला मास्तरच्या वतीनं मंडळाच्या वतीनं तुमच्या मनापासून आभार. बारामती गाडी तिथं आता सर्वांचे काय आता दुसऱ्या गाडीत बसून द्या ना म्हणून म्हणजे ह्याला गाडी थांबवू का पुढच्या डेपोला कुठल्या तरी स्टेशनला गाडी थांबवू म्हणून. सगळी गुरुकुळ भजन परिवार मंडळाचे सदस्य गुरुकुळ भजन मंडळाचे अध्यक्ष यांच्या वतीने तुम्हाला माना श्रीफळ देतो. तुमचं पण लक्ष पाहिजे ना गाडीवरती. परत चालव नको पुरुष येते ते आपल्याला. गुरुकुळ भजन परिवाराच्या माध्यमातून आजचं मानाचं श्रीफळ मास्ताच्या वतीने तुम्हाला देण्यात येत आहे. त्याचा तुम्ही स्वीकार करून घेताय. कृष्णजी महाराज जाधव सूर्यवंशींचे भजन परिवाराच्या माध्यमातून मुकामुडी जाऊ का? मुकामुडी झाला. ए, मुकामुडी झाला. गुरुकुळ भजन परिवार मंडळ पण गुरुकुळ भजन मंडळाच्या वतीनं आणि मास्तर अध्यक्ष यांच्या आजच्या सत्काराच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत. मानाचं श्रीफळ श्रीपद ठेवा. वडाच प्रसाद गोड असेल. काढला, काढला. अरे फक्त बरं चुकत आला. अरे फक्त बरं आहे. सगळं नाव आहे यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचं झाली? नाही माझं काय नाही, सगळे लोक आहेत. रामकृष्ण रामकृष्ण हरी. आज गुरुकुळ भजन परिवार आणि गुरुमाऊली भजन परिवार मंडळ काम त्याने जो मान दिला तो विसरण्यासारखा आहे. पण याचं मूळ 1996 आहे. त्याला फक्त आम्ही 3 साक्षीदार आहेत, सुनील महाराज, अनिल आणि मी. जुन्यात आम्ही 3च. त्यानंतर आमचे सुरेश जोडले गेले, दत्ताबाबा जोडले गेले. तर सांगायचं काय, 1996 साली हे रोप लावलं होतं. आज ह्याचा एवढा मोठा वृक्ष झाला. आम्ही होतो तर दिवले स्वरूप लावेले दोरी त्याचा वेदू गेला गगनावरी. मोगरा फुलला आणि मोगऱ्याप्रमाणे नक्कीच तुमच्या पत्राच्या माध्यमात हे सगळी मंडळी त्याला सुभाषित करण्याचा प्रयत्न करतील. त्याच्या मी काही देतो. सगळ्या मंडळी त्याला साथ द्याल अशी एवढी आशा बाळगतो आणि मास्तरांना मनापासून म्हणून एवढंच केला सन्मान मग एवढंच केलं तर खरोखर सत्कार पुढच्या शनिवारी कामोडी या ठिकाणी होणार आहे. रामकृष्ण हरी. खर तर आजचा हा हरिभक्तपरायण राजू महाराज जगताप त्यांच्या नावातच राजाराम लिहिले. गडीने राजागिरी झाला, राजा बी झाला आणि राम बी झाला. राम म्हणतात राम व्हायचे, पदी बसवून पदवी घ्यायचे. भावे गावे गीत आणि चित्त करा आपले, अशुद्ध करा आपले चित्त. या योगमत युक्तीप्रमाणे आपला प्रपंच बी केला आणि इथं जोडलेली मंडळी त्या आपल्या भजन माध्यमातून संगीतमय वातावरणातून कसं आनंदमय गावाला जाता यावं असा एक त्यांनी वेगळा आगळा त्यांनी आपलं रूप दाखवून दिलं. खरं तर त्यांना निरोप आपण देतच नाही. मग मागे बोललो होतो, आताही बोलतोय. त्यांना फक्त आपल्याला प्रेमानं आपण गावाला त्यांच्या भजन मंडळातून कुटुंब मंडळात जायला एवढी परवानगी देतो, एवढंच परवानगी देतो. बाकी त्यांना सगळे परवानगी नाही. त्यांच्या मॅडमनी सांगितलंय इतका सगळा हे ते एवढं प्रपंच हाकत असताना सुद्धा व्यक्तिगत कामाला असून गावचा प्रपंच त्यांनी फक्त आपल्या जबाबदारीवर मुलींचे शिक्षण, मुलाचं शिक्षण आणि गावचा प्रपंचला गाडा अतिशय जबाबदारीने जेवढा त्यांनी तोलामालाने एवढा होता प्रपंच केला. त्यांनी गावचा प्रपंच त्यांनी तेवढ्या तोलामालानं खूप मोठं भाग्यवान असं त्यांनी सगळा संसार बनवून त्या आलेल्या आताच्या सुखाच्या दृष्टीनं आता या पुढं कसं राहायचं प्रेमानं, प्रेमाला अथांग असा बाजार फोडून आणि संसाराला तुमच्या आनंदमय वातावरण रूप मिळेल
एवढंच मी आमच्या गुरुकृपा भजन परिवार आणि श्रीराम भजन रामकृष्ण हरी संस्था यांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एवढं बोलतो आणि तुमच्या भावी वाटचालीत खूप खूप शुभेच्छा देतो. कुठं